नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलण्यात आलेली होती आणि ती 21 डिसेंबरलाच आता होणार आहे। नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कायम ठेवलेला आहे। नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि आज त्यावर सुनावणी पार पडली। यावेळी सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवलेला आहे। येत्या 21 डिसेंबरला याची मतमोजणी पार पडणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, अतिशय महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवलाय। 21 डिसेंबरलाच मतमोजणी होणार आहे। नक्कीच जेव्हा आपण बघितलेलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, एक 10 मिनिटात ही सुनावणी संपली होती आणि हे बघण्यात आलं की कशा प्रकारे नागपूर खंडपीठ आणि त्यांचा जो आदेश आहे तो कायम ठेवण्यात आला आहे। म्हणजेच आता मतमोजणी जी आहे ती 21 तारखेलाच होईल हे सांगण्यात येत आहे। बरोबरच हेही बघितलं जात आहे की 20 तारखेला काही कारणांनी निवडणुका होऊ शकल्या नाही, तर अगोदर झालेल्या निवडणुकांची मतमोजणी कुठेच थांबू नये हेही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। मात्र जे पेटिशनर्स होते, जे याचिकाकर्ता होते, त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ते पोहोचले त्यांचे 3 अशा विनंती होत्या। म्हणजेच नागपूर हायकोर्टाचा आदेश रद्द होण्याबाबत, बरोबरच हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्यावी आणि त्वरित निकाल जारी करण्याचा निर्देश राज्य निवडणुकाने आयोगाला द्यावं हे कुठे ना कुठे सांगण्यात आलं। मात्र आज 10 मिनिटांची सुनावणी झाली, त्यात महत्त्वाचं म्हणजे हेच की नागपूर खंडपीठाचा जो आदेश आहे तो कायम ठेवण्यात आला आहे आणि म्हणूनच मतमोजणी जी आहे ती 21 तारखेलाच होईल हे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। अगदी, तर नगरपालिका आणि नगरपंचायती संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। याची मतमोजणी येत्या 21 डिसेंबरलाच होणार आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे। तर धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।